नमस्कार, मयूरी रेसिपी व्लॉगमध्ये स्वागत करत आहे। कशा आहात सर्व? मजेत ना? आज मी बनवणार आहे आवळ्याचं रसरशीत असं लोणचं, न वाफवता न शिजवता, म्हणजे कोणती प्रक्रिया न करता एकदम असं मुरता आवळ्याचं लोणचं। आणि खार कसा करायचा आवळ्याच्या लोणच्याचा तर ते पण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। हे बघताय एक आठवड्यापूर्वी मी आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी केलेली। तर इथे मी अर्धा किलो आवळा घेतलेला आहे, तिथे 10 ते 15 लसूण पाकळे घेतलेत आणि पाव किलो तेल घेतलेलं आहे। तर तेल आहे ते मी सनफ्लॉवर तेल घेतलेलं आहे, तुम्ही शेंगदाण्याचं तेल वापरू शकता। आणि इथे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। चांगला म्हणजे जास्त पण नाही, चांगला धूर येईपर्यंत अगदी 10 ते 12 मिनिटं आपल्याला हे चांगलं असं लोणच्याला आपण कसं तेल गरम करतो तसं तेल आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे। आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला हा गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद करून एक 4 ते 5 मिनिटांनंतर यामध्ये लसूण पाकळ्या ज्या ठेचून घेतलेल्या आहेत तर त्या घातलेल्या आहेत, हिंग घेतलेले आहे अर्धा चमचा यामध्ये मी, तर तो घालायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे। आणि लसूण आणि हिंग या तेलामध्ये बरोबर असं चांगलं परतलं जातं तेल, कारण आपलं गरम केलेलं होतं जास्त असं, म्हणून तर चालू गॅसमध्ये आपण हे असं घालायचं नाही तर मग ते करपलं जातं। आणि ते आवळ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, बिया काढलेल्या आहेत, आपल्याला जसं पाहिजे छोटे मोठे तसं मधोमध असं आवळ्याला ज्या रेषा असतात तर तिथे मधोमध असा कट मारायचा चाकूच्या साहाय्याने। इथे तुम्हाला दिसत असेल आवळ्याला ज्या शिरा आहेत तिथून मधोमध कट मारला तर ऑटोमॅटिक ते चाकूच्या साहाय्याने आपल्याला ते त्याच्या फोडी निघतात आवळ्याच्या। तर चांगले असे आवळे घ्यायचेत, डाग पडलेले असे आवळे घ्यायचे नाहीत, चांगले फ्रेश असे आवळे घ्यायचेत। तर इथे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत मी आणि याचे चांगले असं मी फोडी करून घेतलेले आहेत आवळ्याच्या। आता आपण आवळ्याचं लोणच्याचं आपण बनवतोय तर त्यासाठी मसाला बघूया। 2 चमचे धणे घेतले, 2 चमचे बडीशेप, 3 चमचे मेथीची डाळ आणि 3 चमचे मोहरीची डाळ घेतली आहे, 3 दालचिनीचे तुकडे घेतलेत, 3 ते 4 लवंग घेतलेत, 2 चमचे हे घेतलेले आहे तिखट मसाला घेतलेले म्हणजे मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा आपलं पाव वाटी घेतलेलं आहे मी, यामध्ये गूळ घेतलेले आहे, काळं गूळ घेतलेलं आहे। तर आपण आता मसाला तयार करून घेऊया। म्हणजे आपण धणे, बडीशेप आणि मोहरीची डाळ, मेथीची डाळ, लवंग 3 ते 4 घेतले, दालचिनी, हे सर्व 2 ते 3 मिनिटांसाठी आपण मंद आचेवरती भाजून घेऊया, म्हणजे आपल्याला हे मिक्सरला मसाला तयार करता येईल। आणि हे तर आपण भाजून झाल्यानंतर यामध्ये हळद, मीठ आणि तिखट घालून मिक्सरला बारीक पूड करून घ्यायचे, जास्त पण बारीक नाही करायचे, म्हणजे दाताखाली असं खार यायला पाहिजे लोणच्याचं खार। आता हे थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सरला यामध्येच मी हळद, तिखट आणि मीठ घातलेलं आहे आणि हे चांगलं आता बारीक झालेलं आहे। आता यामध्ये आपण थंड झालेल्या तेलामध्ये आपण हे सर्व मसाला घालून घ्यायचा आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचा। यामध्ये काश्मीरी मिरची पावडर वापरायची म्हणजे कलर मस्त येतो लोणच्याला। आणि यामध्ये पाव वाटी गूळ घेतलेले आहे, काळं गूळ घेतलेलं आहे, तर ते घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे आणि 1 तासासाठी हे तेलामध्ये असंच मुरून द्यायचे। आणि त्यानंतर आपण यामध्ये आवळा घालून घ्यायचे 1 तासाच्या नंतर। हे बघा 1 तासानंतर मस्त असं हे मुरलेलं आहे, गूळ पण वितळलं आहे यामध्ये। आता यामध्ये आपण हे आवळा घालून घ्यायचे, आवळ्याचे जे आपण फोडी करून ठेवलेल्या त्या घालून घ्यायच्यात। आवळा चिरताना आवळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, पुसून घ्यायचा आहे, नंतर फोडी करायच्यात। पाण्याचा कुठेही हात लागला नाही पाहिजे लोणचं करताना, नाहीतर मग लोणच्याला बुरशी लागू शकते। आणि आपण जी भांडी घेतोय ती पण आपल्याला स्टीलची भांडी घ्यायची आहेत, कारण आंबट आवळा असतोय आणि त्यामुळे ते रिॲक्शन होऊ शकतं, म्हणून तर आपल्याला स्टीलची भांडी वापरायची आहेत। आणि पाण्याचा हात नाही लागला पाहिजे। आवळ्याचं लोणचं टिकण्यासाठी थोडंसं आंबट असा पणा येण्यासाठी 1 लिंबाचा रस घालत आहे मी, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे आवळ्याचं लोणचं रात्रभर तसंच ठेवून द्यायचं आहे। थोडंसं चाकून बघितलं कसं झालं आहे, मीठ वगैरे बरोबर आहे की नाही, ते एकदम मस्त असं झालेलं परफेक्ट असं आवळ्याचं लोणचं। आता हे एक रात्रभर मी असंच ठेवणार आहे आणि 1 रात्रीच्या नंतर मग मी तुम्हाला दाखवते। नंतर मग मी बरणीमध्ये, काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवते। आवळ्याचं लोणचं किंवा कोणतंही लोणचं आपण ह्याच्यामध्ये काचेच्या बरणीमध्येच भरून ठेवायचे आणि एकदम रसरशीत असं ह्याचं आवळ्याचं लोणचं झालेलं छान असं तुम्हाला पुढे दाखवते मी। आत्ता हे स्टार्टिंगला जे मी बनवलेलं हे लोणचं आहे आवळ्याचं, आणि पुढे दाखवलेलं आहे मस्त वरून तेल सुटलेलं आहे
आणि खाली मस्त असं खार बसलेलं आहे आवळ्याच्या लोणच्याचं। आणि हे बघा मस्त मुरलेलं आहे लोणचं, एकदम भारी झालेलं आहे, म्हणजे खायला पण सुरुवात झालेली आहे आवळ्याच्या लोणच्याचं। आणि हे पप्पांसाठी लोणचं बनवलं आहे, एकदम मस्त असं आवळ्याचं लोणचं झालेलं आहे, पौष्टिक असं। तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। खात राहा आणि मस्त राहा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय, टेक केअर।